एक लुपीत होणारा प्राणी भेटलाय। हे बाई साप गेला तिकडे। छान वाटलं। आता तर आम्हाला वाटत होतं की आम्ही रस्ता चुकलो आजी, तरी मला खूप दम लागतो। होणार नाही आपण नाही सुटणार, तो खाली राहणार। त्या बॉडीवाला माणूस आपल्याकडे आपल्यावर येऊ शकता, तर तुम्ही का नाही येऊ शकणार? तुम्ही बघू शकता एकदा, हे दाखव। इकडं क्लायमेट नुसता चेंज होत राहतोय मिनटाला। ते पाणी जमीन आहे की पाणी आहे? आम्ही रस्ता इकडून भटकलो, काय भेटतच नाही। महादरवाजा, हा महादरवाजा स्लिप होईल नीरव तिथे बघ ना, सगळं ग्राउंड सारखं दिसतंय पण सगळं पाणी आहे। इकडे आहे रशी आहे, रशीला पकडून घेतो। स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहे सरसगडावर आणि सकाळी आपण 6ला निघालो आहे घरातून। 6 नाही, मे बी 5:30 झालेले, 5:30चा टाईम झालेला। इकडे यायला आपला किती वाजल्यात आता? 7:45। 7:30ला आपण सुरुवात केली, तशी सुरुवात आहे आपली। खेकडे दिसले, खेकडे कुठे? रंगोटी केलेलं आम्हाला। हा एक लुपीत होणारा प्राणी भेटला। लुपीत आहे का? धरला ना तुला समजेल भाई। मागून गेला भाई, काय रोजची एवढी प्रॅक्टिस आहे। जाऊन दे तिकडे, जाऊ दे। साप वगैरे बघा, जरा बारीकच जागा आहे ना। येडा आहे, सांगणला काय काम नाही बघा। बळ टाकली सांगण, पाय दिला का रे त्याने? जीव घेणारा माणूस आहे आपलं। चांगण अभिषेक चांगण नाव आहे त्याचं। आवाज क्लिअर येतोय का नाही माहित नाही। आज संडे आहे तरी गर्दी नाही, पाऊस जास्त आहे ना आज, त्यामुळे माणसं कशी हायलाईट असल्यामुळे येत नाही, आली नाहीत जास्त। काय इकडे 2 वाटा सांगितल्यात ना? मैप काढायचं का आपल्याला? मैप डोरा द एक्सप्लोरर, क्या आपको रास्ता दिख रहा है? डोरा द एक्सप्लोरर भाई। आता आपल्याला डोराला बोलायला याने आता खेकड्याला मारलाय, खेकड्याचा माझा सॉरी खेकडा आणि त्या बिच्छूवाल्या शूजनी त्याला ब्रँड बिच्छू खेकड्याला मारलाय शहाण्याने। मला त्या खेकड्याच्या परिवाराबद्दल भरपूर दुःख आहे, पण हा ऍक्सिडेंट होता, मी जाणून बुजून नाही केला। त्या खेकड्याची चुकी आहे। हे आहे तिकडून जा का? अरे बघा इकडून शपथ, नवीन रस्ता। ओ माय गॉड, मला वाटतं हिची नोंदणी केली। बाई तो पडला विडला असेल तिथे, चेक कर। बाई 3 रोड फिरून एका जागेवर चालत। मस्त माहोल झालाय। आता आम्ही इथे दोघंच मागे राहिलो, नीरव आणि चांगला तर पुढे गेलं। मला आवाज किती येतोय बघा। आता बसलं ना स्टिक प्रॉपर। हा, माझ्याकडे स्टिक होती घरी, ती मी घेऊन यायचं विसरलो। हे रेडी सगळं झालेलं, स्टिकनी तुम्हाला अजून व्ह्यू क्लिअर आला असता आणि बघायला पण सोपं पडलं असतं, म्हणजे मलाही इझी झालं असतं सगळ्या गोष्टी। हाय गाईज, हॅलो। मला असं वाटतं इथूनच होता, असाच होता रूट। वापरायचं तर दिसतो, वापरा बघ। शूज सगळे वरले झालेत, चिकचिक झाले पायात सगळे। भाई ड्रोनने भारी शॉट आला असता। ड्रोन नाही भाई आपल्याकडे, घ्यायला येईल ना? घेऊया, लवकरच घेऊया। हे बघा 80 किलो कोण असेल तुमच्यात, किती? 86। तर अशी अवस्था होईल तुम्हाला। सगळं सुधरू शकतो पण सुधारणार नाही।
फिटनेस पाहिजे, 60 किलो नडतो आपण. फिटनेस पाहिजे. हे दिसतंय तुम्हाला फिटनेस. मी पण चालू करणार आहे, सध्या चालू नाही केलंय. जसं आपण फिट आहे. हे नुसतं वर चाललोय, नक्की बरोबर चाललोय का? सायलेंट आहे जरा, वर गेलो आपण बोलू जरा. मध्ये आधी चढाला जास्त बोलता येत नाही, जेवढं बोलल तेवढं जास्त दम लागणार. हे बाई साप गेला तिकडे. दिसतोय का? त्याला नाही दिसणार. कॅमेऱ्यात नाही दिसणार, बारीक होता. नीरव तुला दिसलेला ना? तुला पहिले चष्मा दाखव. आपण आम्ही सगळ्यांनी बाई रेनकोटच्या पॅन्ट घालून आलोय, पूर्ण सेटअप. गडी आपला बाई नीरव गडी. हा, त्याला रेनकोट फक्त वरती बस झाला, खाली त्याला गरज नाही पॅन्टची. आपल्याला एकच ध्येय, तू कर ना असं, गाड भेटला पाहिजे बस. 7 PM. चष्मा घातला नाही तर तुम्हाला कळायला असतं मी कोण आहे, पण जाऊ द्या. चष्मा कुठे? ओळख ही लुप्त आहे. हा, जाताना आपल्याला एक पाण्याचं कुंड दिसलंय. बघ ना, करा काय. पाणी जरा आता गढूळ झाले पावसामुळे. हेच आयुष्य आहे बाई. पाणी दिसतंय का वाहताना? आमचा कधीपासून प्लॅन होता आता तो आत्ता. आमचा म्हणजे तुझा, तूच मना कर, तूच बोलत नाही. आम्ही रेडी होतो बाई. फक्त वर चालत चाललोय. वाट बरोबर आहे नाही बरोबर काय कळत नाही. एकतर आज संडे असून एक माणूस दिसत नाही. मला वाटतंय अलर्ट सांगितलंय पावसामुळे, त्यामुळे माणसं जास्त घराच्या बाहेर पडली नाहीत. आज रविवार तर घरीच, पण आपण त्याच्यातून पण आलोय. आत्ताशी दिसला बघा. सांगा ना कसं वाटलं बघून? छान वाटलं, छान वाटलं. आतापर्यंत आम्हाला वाटत होतं की आम्ही रस्ता चुकलो, पण हे बघितल्यानंतर ठीक आहे. आता सफल झालाय आपला रोड, बरोबर आहे. म्हणजे माझी तरी मला खूप दम लागते. हा पाटील माहिती बाहेरून सुका पाटील 32 भाकऱ्या खात होता आणि इथनं पळत होता तुला. अर्धा तासात वर चढा सुका पाटील. पण हाय कोण तो? कोण तो सुका पाटील? इंस्टाचा बाई ट्रेंडिंग चालू आहे सुका पाटील. सुका पाटील मेला माणूस तो. हाय आई थांबा 2 मिनिटं शांतता ठेव. गड दिसत नाही. एक एक टप्प्याला म्हणजे एक डोंगर कंप्लीट केल्यानंतर पुढचा हळूहळू दिसत चाललंय. माझ्यापासून ब्लॉगिंगला सुरुवात झाली. पुरं चॅनल ओपन करतील का? काय वाटतंय तुम्हाला? काय आहे वाटतं? की नाही हा प्रश्न? सक्सेसफुल होईल तर नाही? होणार. लाईव्ह इन्सिडंट स्लिपिंग. अरे बघा, ऐका, जर तुम्ही ही जी घसरणं होतं ही सक्सेसची पहिली पायरी होती. आता मी पुढे चढत राहणार. लाईव्ह इन्सिडेंट बघताय तुम्ही. पण आपलं भाई मी फिट आहे. अशा आरामात चल बाई. माणसांना कंटेंट द्यायचा आहे बाई, पण एवढा रॉ पाहिजे. तसं रॉ तर बघितला पाहिजे. रॉनेस नसेल तर मज्जा कसली? आपले स्क्रिप्टेड विषयच नाही. स्क्रिप्टेड असलं काही गोष्टी ठेवतच नाही, जे आहेत ते रॉ. इथून व्ह्यू बघा कसला खतरनाक. ए भाई तू आरामात जा. बिच्छू एक बारी धोका देत आहे, फिर कधी नाही. हा डायलॉग बाजी जास्त करतोय. खाली लक्ष देऊन चालला ना व्यवस्थित, आणि शूज वगैरे चांगले असतील, चांगले ग्रिपवाले, कम्फर्टेबल पण पाहिजेत. मेन बात रनिंग शूज पाहिजे भाई. हो, नुसतं दिसायला चालत नाही. नुसतं दिसून काय अर्थ नाही. हे बघा. हा बाई तू तसा व्हिडिओ बनव. पहिले जाणार कारण की इकडे थोडं अवघड पाहिजे. कोण पहिलं जात आहे बघू. पहिले जाणार ते बघू. सुटा भाई पांढरा हात कोणाचा आहे? नाही इथे तुम्हाला एक सांगतो, डिस्क्लेमर देतो की इथे हे ना ब्लॅक हे व्हाईट आहे, आणि हे ब्लॅक आहे आणि हे व्हाईट आहे. हे कसं दोन्ही व्हाईट झाले तर दोन्ही ब्लॅक झाले, त्याच्यामुळे समजून घ्या थोडं. क्वालिटी जरा चांगली म्हणून जरा तरी वाईट दिसतंय. काय जास्ती की मेजॉरिटी की चौघे तर नाही आपण. नाही सुटणार, तो खाली राहणार.
तो लास्टला राहणार, तो वरती जाणार. नाही आपण वेगळं करून सुटला तो वरती जाणार पहिला. ठीक आहे चालेल. जास्त की मेजॉरिटी सुटाबाई. नाही ज्याचं वेगळं असेल तो वरती जाणार. चला पाणी टिंबा टिंबा. अरे इक्वल झाले. इक्वल झालं. थांबा बाई. 1 2 3. अरे हा वाईट होता. मला तयारी करायला लागेल. मला पॅन्ट वगैरे काढ. बिच्छूचं आज टेस्टिंग असणार आहे. हा पहिला जाणार आहे. बाई नाडा. अरे इथं क्लिअर झाला अजून. काय व्ह्यू दिसतो बघा. इथे बघा इथं धुकं आहे मध्ये मध्ये. ती कुठली आहे रे नदी? ती गंगा. नर्मदा आहे. नर्मदा. कोणती आहे? नर्मदा. माहित नाही. मला वाटतं ही नर्मदा मध्ये. आता धुक्क झालेत जरापैकी बाजूला. इथून मधून आहे ना जागा, मधून आपल्याला वर जायचे. थोडा पायऱ्या आहेत तिथे, पण आपल्याशिवाय कोण नाही इथे. संडे फक्त आपण, बाकी कोण नाही. संडे असून ही गर्दी नाही आपल्याला. त्याच्या घरच्यांनी पाठवलं नाही. रडत रडत आलाय. रडत होता. नाही रडत नाही, एकदम सूम मध्ये आले. दिसतंय का तुम्हाला? बघा इथे थोडंसं दिसेल. कॅमेरा जेवढं कॅच करता येईल तेवढं करतोय मी प्रयत्न. एक पॅच पर्यंत आलो आपण. पाणी चांगलंच बघा कसं सायलेंट पाणी जरासं दाखवतो इथे. कसं आहे? धोका दिसला का मध्ये आधी तुम्हाला? इथे असं मस्त व्ह्यू वाटतं. थोडंच आहे, जास्त करून खाली सिटीच आहे बऱ्यापैकी. इकडे बघा दुःख कव्हर करतोय आम्हाला. मला वाटतं हा ढग आपण कव्हर करत चाललंय. पाऊस तरी कमीच आहे ना इथे? हा पाऊस कमी आहे, झिरझिर आहे, थोडासा भिजतोय. पण कपडे ना आणले आमच्यातला. इकडे दाखव, बॉडी दाखव. त्या बॉडीवाला माणूस आपल्याकडे आपल्यावर येऊ शकता, तर तुम्ही का नाही येऊ शकणार? येऊ शकता. किती आहे वजन? 86 वाले जे पण असतील ना ते तुम्ही ट्राय नाही येऊ शकता. वाल्यांना स्वतःला कमी नका लेखू. आपण बाई वन साइड नडू शकतो. 66-65 वाल्यांना बघाय भेटेल. इंद्रध्वज सर्कल मध्ये ठेवू का? ऊन नाही पडत आहे, पण इंद्रध्वज बघाय भेटेल. बघा भेटू शकतो बाई. हा येऊ शकतो. पहिला हळूहळू वर ये ना, आरामात या. प्रयत्न बघताय. दमाने या मित्रांनो. मित्र आहेत हे बघा, इकडून रशी दिली आहे सेफ्टीसाठी फक्त. तू सोड की हे. त्याला जरा सोप्या गोष्टी अवघड दिसतात. ये नीरू ये तू. पण अवघड नाही. ये नीरू ये. हे बघा रशी सपोर्टला दिली आहे तशी, जर लागलीच गरज कोणाला तर. पण जेवढं तुम्ही सेफ्टी घेऊन चढताल तेवढंच बरं तुमच्यासाठी. पण गाइस थांबा जरा. यू फाउंड समथिंग. कम ऑन. काय सापडले सांगा. परफेक्ट स्पॉट फॉर अस. कुठे सापडले? लेट्स गो एक्सप्लोर दॅट स्पॉट. कुठला आहे तो? कम विथ मी, फॉलो मी. इट इज कॉल्ड कातळ कोरीव गुहा. कोरीव गुहा. ज्याने कोणी बनवली असेल, काय विचार केला असेल, काय कोरीव काम आहे. तुम्ही बघू शकता एकदा. हे दाखव. आतमध्ये बघा, जास्त करून जागा कमी आहे. जेवढं येईल ॲडजस्ट करून हळूहळू या. जागा आहे तशी. बॅट बीट असेल तर भाई. बॅट नाही आहे इथे. बघा ना कशी बनवली असेल ही जागा, कोरून कोरून दगडाला. तिकडे जय हनुमान काय लिहिलंय बघा.
जय हनुमान भंडारा आळी. बघा आलो आपण त्या ज्या टप्प्यावर पोहोचायचं होतं तिथपर्यंत आलो आता. तुझा व्हिडिओ करतो. हा चढताना हे बघा हे पायरे आहेत. हळूहळू एका साईडने पाणी वाहत आहे. खड्डा केला म्हणजे तेव्हा पण असं काम केलं की पाणी पण जिन्यावरून येणार नाही. ज्या पायऱ्या कोरल्यात बाजून बराबर बाजूनी त्या साईडनेच हळूहळू खाली येणार. हे या पायऱ्या बघताय मध्ये आधी पॅचेस जर तुटले थोडं पण तुम्ही आरामात आला ना. पाऊस तसा झालाय आता चालू मगापासून शांत होता. बघा इथं वाहतं पाणी दिसतंय. थोडं वाहतं आता जोरात आल्यामुळं चालू झालं. आणि हे जी उंची बघा केवढी आहे. आपल्या गुडघा असेल ना त्याच्या मापाचे जरा हायटेड आहेत स्टेअर्स थोड्या. हां तेच भारी केलं त्यांनी. पाणी व्हायला पण ना ते खड्डे कशासाठी आहेत माहीत नाही. ज्याला कोणाला माहीत असतील त्यांनी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आरामात या. इकडे पाणी वाहत आहे. तिकडून यायला म्हणजे एवढी भिंत मजबूत असेल विचार करा. चारी पायाने येतोय चांगलं. जाऊ दे सेफ्टी महत्त्वाची आहे. मेरी शक्ति का पूरा इस्तेमाल कर रहा हूँ. जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या प्रकारे या. आता आपण आलो पाली दरवाजापाशी. आत्ताशी पोचलोय. 8:45 झाले आपल्याला. 86ची कॅरेक्टरच लागली. आणि दुसरा काय विचार करतो त्यानं आपल्याला इथून पाणी बाहेर निघायला पण जागा केली बघा यांनी. पाणी आत साठून नाही राहणार. पर्यटक कधी आले तर मला असं वाटतं तिथे शेंगदाणे वगैरे पडले. कॅम्पिंग वगैरे करू शकता जर करायचं असेल कुणाला. स्टेअर्स प्रॉपरली केले. फक्त त्यांची स्टेअर्सची जी हाईट आहे ती उंच आहे. ज्यांचं जास्त हेवी वजन असेल जसं की चांग्यांचं आहे त्यांना त्रास होईल जरा चढताना वगैरे. दम लागेल. बघा इथून आपण एंट्री केली म्हणजे जे स्टेअर्स आहेत तिकडून. हा पाली दरवाजाकडून इकडून आत यायला इथून जागा आहे. इकडून खालून अशा अंडर मग इकडून वरतून आपण आता वरती चाललो आहे. हा मार्ग आहे बाली किल्ल्याचा. तर बघा ज्याला काही माहिती पाहिजे असेल पॉज करून एकदा चेक करू शकता तुम्ही. सगळी गवतं झोपल्यात. ज्याला लॉक झालं. जास्त करून लक्ष देऊन चाला. जीव असतात इथे. ड्रॉप असेल नाही. हां इथून बघा हे काय झेंडा बुरुज. अबे तिकडे वरती जायला जागा आहे तुमच्या मागे बघ. तिकडनं पण होतं ना. तिकडून नाही. ही दोघं पुढं काढतात बघा. इकडे आपण चाललो आता. हा आहे दक्षिण बुरुज त्या साईडला. एक जास्त झाडी आपण तिकडे सध्या जाऊ नाही शकत.
धुकं बघा कसे झालेत मस्त. दोन्ही साईडनी जागा असेल. ही जरा इकडून पण आहे तसं काय जाऊ शकतो. तोरणा जड नाही पाहिजे सामान. तोरणाला आम्ही आता गेलेलो तेव्हा काय आपण ब्लॉग वगैरे करत नव्हतो. तुम्हाला जर बघायचे असतील तेव्हाच्या स्टोरी वगैरे तर तुम्ही इंस्टावर जाऊन चेक करू शकता. ABI____ AD हायलाईट्समध्ये मी टाकलेलं आहे. चेकआउट करू शकता तुम्ही. इकडं क्लायमेट नुसता चेंज होत राहतो आहे मिनटाला. धुकं येत आहेत, क्लिअर होतं आहे, परत धुकं येत आहेत, पाऊस येतो आहे जातो आहे. आणि इथे पाण्याचं टाकं आहे बघा, मी दाखवतो. स्वच्छ पाणी किती खोल आहे हे माहीत नाही आपल्याला. पाऊस पण झाला आहे, शांत आहे. आता इथे आहे पाणी दोन आहे. इथे मूर्ती आहे. कोणती मूर्ती आहे? हनुमानाची मूर्ती आहे. स्वच्छता इथे मस्तच आहे. मला असं वाटतंय इथले रहिवासी असतील ते स्वच्छ ठेवत असतील. पाण्याचं टाकं पण पूर्ण स्वच्छ आहे. पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. जे मगाशी बोलत होता मग स्वच्छ आहे. इथं हनुमानाची मूर्ती आहे. आपण बोललो गावकरी साप वगैरे ठेवतात, तर तुम्ही बघा आता धोका आहे. हा बघा पाणी बघा चुकून असं जागे गेलं चुकून असं डोळ्याला एवढ्या जवळ असून समजत नाही की ते पाणी जमीन आहे की पाणी आहे. एक लेअर आली आहे तिथे घाण असं परत जवळ शेवाळे वगैरे. हे बघा गॅप झाला ते कव्हर होतं. नशीब आपण पाय वगैरे पडायत नाही गेलो. तुम्ही जर कोण आला तर लक्ष ठेवून. धुकं व्ह्यू बघा. व्ह्यू सगळा ब्लॉक झालाय खालचा. तुम्हाला मग कशी एवढं दाखवलेलं मी बऱ्यापैकी तर ब्लॉकच झालाय. त्या साईडला तुम्ही जर येताल, पाण्याचे टाकं 2 आहे ना क्रमांक. जर लेफ्ट साईडला जाताल तर तिकडे जाण्याचे मार्ग नाही आहे एवढे, थोडीशी जागा आहे पुढे. आम्ही ते सुद्धा चेक करून आलो. आणि आता थोडा पाऊस तसा स्लो चालू आहे वरती असल्यामुळे. कधी क्लायमेट चेंज होतं आहे, विशिष्ट एक असं राहत नाही प्रॉपर. त्यानंतर बोलले पाण्यासारखं काय आवाज का असा आला. तेव्हा जाऊन त्यांना समजलं की तिथं पाणी नाही, पाणीच आहे आपलं, हे नाही जमीन नाही आहे. जमीन होती पुढच्या बाजूला, थोडीशी जमीन होती तरी. थोडं दाट आहे, चिखल झाला इथे थोडा बऱ्यापैकी. जो पावसामुळे जास्त पाऊस आहे तसं आता मला वाटतंय 2-3 दिवस झाले जास्तच पाऊस येतोय. त्यामुळे कसं चिखल वगैरे झालं. गवत बघा कितपर्यंत वाढले ते, फार इथपर्यंत हाईट, माझ्या हाईटच्या वर गेले बघा. व्ह्यू बघा. इकडे काय आहे, हाच पाण्याचा टाका 5 आहे, 5वं आहे हवाला. हे झाडी वगैरे मुळे असं जास्त जाता येणार नाही. आम्ही रस्ता इकडून भटकलो, काय भेटतच नाही जागा कुठून. आता तिकडून एक तुम्हाला बोललं तिकडून जाऊ नका, तिकडं तर नव्हता. आणि आता इथून चाललोय तर इथून रस्ता काय मिळत नाही पुढे. तर दाट जंगल आहे, जास्तच दाट आहे तिथं, काहीच कळत नाही. मला असं वाटतंय हा रस्ताच आहे, पण कसं आहे गवतांनी ब्लॉक झाल्यामुळे कळून येत नाही. तुम्ही आलात तर मग एवढी दाट जंगल असेल तर एकत्रच राहा जास्त करून. आहे ना वाट बघा, एक गवतांमुळे कसं दाट झालं आहे, काहीच कळून येत नाही पुढं जागा आहे. इकडून वाट आहे की मागची होती तीच वाट होती, पण तिकडे तर चेक केलेलं, तिकडे नव्हतीच वाट आपली. 6वं ते लेवलला आलं आहे. तिथे जरा लक्ष देऊन तुम्ही कधी आलाच तर. हे दाखवलं होतं पाण्याचे टाके आहेत म्हटल्यावर ह्या साईडनीच जायला जागा असेल ना. इकडून तर असा मार्ग दिसत नाही, इकडे बंद होतं. आणि राईटनी बघू आपण आहे का जागा. हां अच्छा. आता हे आता धुकं सगळं दाट झालंय.
आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही एकत्र राहा जास्त करून, कारण की जंगल एवढं दाट आहे ना. आम्ही कसे कसे मार्ग काढतोय आम्हाला माहीत. मला असं वाटतं आपण उलटा आलोय आपण त्या साईडने. दिसतंय का? काय नाही काय नाही. इथे पण थोडंसंच पाणी, थोडं चिखल वगैरे झालेलं आहे. कातळ कोरीव खोली 2. इकडे सगळं पण इकडे होऊ शकता. कॅम्पिंग वगैरे केली असेल कुणी तर इकडे सगळं जेवण वगैरे तुम्ही तयार केले असेल कुणी राहू शकता, कॅम्पिंग करू शकता. सगळं सुक्कच आहे इकडे. त्या साईडला हिरवळ आहे बघा सगळी. डोंगर कसा आतल्या साईडला असा आहे, असं असल्यामुळे कसं पाणी जे आहे ते सगळं सरळ पडतंय. आतल्या साईडला सगळं सुक्क आहे. सगळं सुक्क आहे पूर्ण. इथे पण जागा आहे. कातळ कोरीव खोली बघा इकडे खोली आहे तिकडे. कुठे भरपूर मसाला तिकडे. गड वगैरे फाउंडेशन आणि मशाली वगैरे ताडपत्री आहे तिकडे. वाट लावून ठेवले स्वतःची नावं लिहून. तुझं का हे बघणारे ही जे नाव आहेत ज्यांनी केलेत त्याला लाज वाटू द्या. चारेश बाई अर्धी नावं तर मिटवले. चारेश काय विषय, घरातली भिंत रंगू अशी तुझी. चारेश माझा मेसेज पोहोचला तर ठीक आहे. सुरेश सुरेश आहे तू नावं लिहून किंमत नाही त्या माणसांना. कशाला येतात काय माहिती. येऊ नका ना आपल्या जागा. मग तुम्हाला असल्या गोष्टी करायच्या असतील तर तुमच्या घरी करत जा. कुठे घरात बसून भिंती लिहित जाणार तुमची. ही मस्त आहेत माणसं. खातात प्लॅस्टिक, परत लेसचे पॅकेट्स हे असे घाण करून जातात. काय बोलू शकतो. जेवढं तुमचं म्हणजे जेवढा प्रयत्न होईल ना जेवढा, तर तुम्ही काय खायला घेऊन येत असाल ना सगळ्या गोष्टी जे पॅकेट राहत असेल, बॉटल वगैरे, कॅप म्हणजे प्लॅस्टिक, ह्या गोष्टी हे इथे टाकूच नका. जेवढं प्लॅस्टिक आहे किती वर्षानुवर्ष पडून जाणार. माणसांना ही बुद्धी आली पाहिजे त्या गोष्टी. काय मस्त वारा आहे. जास्त असल्यामुळं काय ब्लॉग मला घरूनच सुरुवात करायची होती पण ती काय करता नाही आली. उशीर केला म्हणून ते पण उशीर झाला. सगळ्या गोष्टी पाऊस तर मजबूत होता पण तरी पण आम्ही 2 जण कॅन्सल पण झाले. तेही सांगितलं मी तुम्हाला. 4 जण पण येणार होती. त्यातली 2 तर कॅन्सलच होती. 2 होतं पण त्यांनी शेवटी. आमचा खास जिवलग एक होता, त्याचं नाव घेत नाही, त्याच्यापर्यंत मेसेज नक्कीच नाही. हे जेवढं आहे ना सगळ्या गोष्टी तुम्ही मिस केल्या तेवढं विसरू नका. लक्षात ठेवा. जे कोणी 4 जण होते आणि तू भाई खासवाला विषय तू पण मिस केलाय. खास समजला होता पण तू. हा जंगल वगैरे हे बघा. बाले किल्ल्याकडे मला वाटते हा कुठला आहे महादरवाजा. हा महादरवाजाची एंट्री आहे मे बी. महादरवाजापासून मला वाटतं सोपं आहे. आपण त्या साईडने आल्यामुळे आपल्याला फिरून याला एक्सप्लोर करायला बरं पडलं. इकडून आलो असतं तर या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करता नसत्या आल्या. मगाचपासून जरा चाललेलं आमची कशी तोरणाच्या नंतर ही बराच गॅप नंतर आज हा ट्रेक झाला आणि तो व्लॉग नाही आहे. बाबा इथून खालीहून आलो आपण. जरा थोडा आहे स्लिपरी पॅच पण खाचे आहेत असे पाय ठेवायला. येऊ शकता आरामात. रिस्क नको. वरती येऊन काढला तुम्हाला माहिती असावी म्हणून. इथे स्टेअर्स आहेत बघा. असं येताना वाटणार तुम्हाला म्हणजे पावसात येताल तर जरा सगळ्या गोष्टी लक्ष ठेवूनच या. पाण्याचा टाका 11. इथे पाण्याचे टाके बरेच आहेत रे. पाणी गडावर कमी नाही. गडावर पाण्याची कमी नाही अजिबात. उन्हाळ्यात वगैरे पाणी असणार मजबूत. हे बघा इथे जे खाचे दिलेत बऱ्यापैकी. नाही इथून जर जाता आला तर जाऊ शकतो. थोडं आहे. थांब स्लिप होईल नीरव तिथे.
बघा हा जरा पॅच होता, स्लिपरी होता थोडासा. टाकं मला वाटते पाण्याचं होतं 11 का कितवा होतं ते खाली. खूप आहेत माहित नाही नंबर, पण आता 11 का 12 होता. तिथून वर यायला जागा आहे बाला किल्ल्याकडे. इथे काय लिहिलंय, पुरातन वाड्याचे अवशेष 7वा. सगळे क्रमांक देऊन ठेवलेत, असं येण्यासाठी इझी पडेल तुम्हाला. कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू, थांबायचं नाव घेत नाही. आणि जाताना मी ब्लॉग कमीच मला वाटते काढेन, चार्जिंग थोडीशीच राहिली आहे. जेवढं तुमच्या पुढे पोचवायचा प्रयत्न होईल माझा बऱ्यापैकी, तर मी ते टाकीनच त्या गोष्टी जेवढ्या होतील तेवढ्या. कोणतं आहे? 9 पुरातन वाड्याचे अवशेष 9. पुरातन वाड्याचे अवशेष 9वा आहे हा. खोदीव तलाव इकडे, हा खोदीव तलाव. तिथे खोदीव तलाव लिहिले भाई, जाशील तलाव. आपण आता पोचलोय हा खोदीव तलाव. इथं मंदिर आहे छोटंसं. मला वाटतं दोन्ही साईडनी जागा आहे का एकच साईडनी आहे ही वाली? जेवढी माहिती होती मंदिर आहे ते माहिती आहे मला. अजून एक आहे. अजून एक मंदिर आहे. अच्छा, मला वाटतं ते खालचं होतं ते होतंच मंदिर. आणि हा तलाव, खोदीव तलाव हाच असणार ना? हाच आहे मला वाटतं. हे बघ ना, सगळं ग्राउंड सारखं दिसतंय पण सगळं पाणी आहे. लोटस का ब्रह्मकमळ? ब्रह्मकमळ वेगळं रे, स्लिपरी आहे थोडा इथं. कमळ किंवा आता काय संजीवनी बुके. या चांगल ग्रीप आहे, चांगली आहे बऱ्यापैकी. तर आता ते सगळं तुमच्या चालण्यावर आहे, कुठे स्लिप व्हायचं, कुठे पाय कसा ठेवला पाहिजे, कुठल्या जागेवर ठेवलं पाहिजे. हे बघा आलं बा केदारेश्वर मंदिर. हे मंदिर आहे बघा. इथे थांबलोय तर मंदिर आहे, श्री केदारेश्वर मंदिर. तर आता पावसामुळे कसं, आणि हे पाण्याचं खोदलेलं टाक आहे, हे सगळं पाणी आहे, इथून कळून येत नाही बघा. या साईडने पण दाखवतो बघा, दिसतंय असं ग्राउंड सारखं वाटतंय पण पाणी आहे इथे. पण पाणी आता मी पाया इथूनच पडलो, इथे पाणी साठले. इथे पण हे बाजूचंच पाणी इथे आतमध्ये आलं असणार मुळात. जर रेस्ट करून मग आपण परत खाली जाण्याचा प्रवास माघार. एवढं जुने आधी छोटं मंदिर असणार आहे, आता शेड वगैरे टाकलंय वरती. आता आपण काहीतरी खाऊया इथे. भैया आम्ही ट्राय करतोय शंख वाजवायला. भाई वाजलाच. एंड प्रॉब्लेम होता पण झालंय. शिकलंय पोरं शिकलेत भाई. भाई आपलं काहीतरी शिकायला भेटलं.
सगळ्यांचे ट्राय झाले. आता आशुतोष राहिला, सगळ्यांना येते बऱ्यापैकी. नुसतं होतंय बाई. तोंड फुगू नको, नॉर्मल लिप जॉईंट करून हे करा. तू आता ते पगाशी केलं ना त्यामुळे हे झालं. करून पुढे ठेव. विश्रांती घे, थांबतो. परतीचा मार्ग आपला हे इथं मंदिर होतं, तिथून निघालो आपला. बऱ्याच वेळ थांबलो आम्ही. मोबाईलची चार्जिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. आता सगळं फॉग झालंय जास्त करून. आणि आता त्या साईडला मला नाही वाटत जायला मार्ग आहे का, आहे ना? आरामात या साईडला तलाव आहे, खोदीव तलाव. आणि या साईडला काय दिसत नाही. फॉगी वेदर भाई, फॉगी वेदर. नाही वाटतं काय. एन्जॉय करा. छत्रपती शिवरायांचं आद्यपत्र आहे. चला आता या साईडनी काय नाही, इकडून परत मला वाटतं मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि तिकडून तेच परत रिटर्न. क्लायमेट नुसताच पाऊस. हां 11:30 झालेत. तर खाली मला वाटतंय 1:30 वाजतील मला असा अंदाज आहे. हा आशुतोष, मी 1:30चं पकडलंय. आरामात जाणार कारण की स्लिपरी आहे थोडा, त्यामुळं घाई करायची नाही. आता उतरायचा प्रवास चालू आहे. जरा स्लिपरी आहे पण रशी आहे, रशीला पकडून येऊ शकतो. सांगाल आशुतोष, आम्ही दोघं स्लिप करतो. अजून एक डोंगर बाकी आहे. बसून या इथे, थोडं स्लिप होतं. तसे आपण खाली आलोय. किती वाजलेत रे? हां 1:15 झालेत. किती वेळ लागला आपल्याला? 2 तास गेले तरी. 11:30ला. हां 11:30ला खाली यायला निघालेलो. म्हणजे आणि नॉनस्टॉप आलो, कुठेच थांबलो नाही. फक्त हळूहळू आरामात आलो, घाई नाही जास्त केली. आणि हां आता इथून आता पालीचं गणपती आहे तिथे हां बळ्ळारेश्वर समजा, तुम्ही समजलं, समजून घ्या तेवढं. आपली बघा बाईक वगैरे इथे पार्क केलेली, सेफ आहे. इकडे काय प्रॉब्लेम नाही झाला आपल्याला. ठीक आहे, पुढचा काय अपडेट असेल तर तुम्हाला कळवतोच मी. जाताना काय आपल्याला काढता नाही येणार ब्लॉग वगैरे. आम्ही बाई जुगाड करून गेलेलो असे. हेल्मेट बघा, अंगांची बाईक आहे. इथे एक लॉक सीटमध्ये अडकून गेलेलो. आपल्याकडे वायर्डवाला लॉक नव्हता. अशा प्रकारे आपण ब्लॉग एंड करतोय बाई. या काही कारणास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, शेअर करा, लाईक करा. आणि इंस्टाला फॉलो करायला पण विसरू नका. इंस्टाला माझा ID आहे, मी इकडे वरती मेन्शन करतो. आपण आता इथे काय सोडा पितोय, लिंबू सरबत, जरा रिफ्रेशमेंटसाठी. ही दोघं असतात बघा पोरं, एक नंबर आहे. दर्शन केल्यावर भेटू. आता इथं आपलं रेनकोट वगैरे साहित्य वगैरे इथे ठेवूया. पोरं चांगलं आहे. डे टू डे मध्ये यूज करतात या तलाव. स्वच्छता आहे बघा, स्वच्छता तर आहे. कासव बघा, कासव. इकडून व्ह्यू घ्या.
आमचं आता पालीचं दर्शन झालं आहे गणपतीचं. आता रिटर्न चाललो आहे. तर इथून आपल्याला 2 तास जातील आपल्याला पोहोचेपर्यंत. पूर्ण सरळ ठेवता. तिथे माहोल होता, भजन वगैरे चालू होतं आणि हां भजन तर भारी. मी ती म्हणजे टाकेनच व्हिडिओ तो. पण भजन एवढं भारी होतं ना, आवाज मस्तच झालं. 5 मिनटं रिफ्रेशमेंट झालं. 5 मिनटं होते पण तेवढंच मनाला काय शांती भेटली मनाला. आनंद आणि वरून एवढा प्रवास करून आल्यानंतर ट्रेकिंग करून तर अजूनच भारीच काम झालं. मस्त.